हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. व्हेरीफाय दॅट पॉईंट्स पी क्यू अँड आर आर व्हर्टायसेस ऑफ अ राईट अँगल ट्रँगल. आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत. पी क्यू आर हे 3 पॉईंट्स दिलेले आहेत आणि हे 3 पॉईंट्सचं राईट अँगल ट्रँगलचे व्हर्टायसेस आहेत ते आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. आता आपल्याला कसं कन्फर्म करता येईल की हे पॉईंट्स राईट अँगल ट्रँगलचे व्हर्टायसेस आहेत की नाही. आता इथे ट्रँगल पी क्यू आर हा राईट अँगल ट्रँगल आहे. आता आपण कशावरून म्हणणार हा राईट अँगल ट्रँगल आहे, तर यामध्ये एक अँगल हा 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच हा राईट अँगल ट्रँगल आहे. आणि आपल्याला पायथागोरस थिरम माहिती आहे. काय आहे पायथागोरस थिरम? इन अ राईट अँगल ट्रँगल द स्क्वेअर ऑफ लॉंगेस्ट साईड इज इक्वल्स टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साईड्स. आता याच्यामध्ये लॉंगेस्ट साईड कोणती आहे? पी आर ई लॉंगेस्ट साईड. लॉंगेस्ट साईडचा स्क्वेअर इज इक्वल्स टू अदर 2 साईड्सच्या स्क्वेअरचा सम असणार आहे. मग अदर 2 साईड्स कोणत्या आहेत? पी क्यूचा स्क्वेअर प्लस क्यू आरचा स्क्वेअर. लॉंगेस्ट साईडचा स्क्वेअर हा काय असणार आहे? या अदर 2 साईड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या सम एवढा असणार आहे. आता मग जर आपल्याला हा अँगल दिला नसेल तर आपण ट्रँगल पी क्यू आर हा राईट अँगल ट्रँगल आहे हे आपण कसं म्हणू शकतो की हा राईट अँगल ट्रँगल आहे? तर आपल्याला काय करावं लागेल? पी क्यू, क्यू आर आणि पी आर या 3 साईड्स आपल्याला काढून घ्याव्या लागतील. त्यानंतर आपल्याला या ज्या 2 स्मॉलर साईड्स असतील त्यांचा स्क्वेअर करून त्यांची सम करावी लागेल आणि त्यांच्या स्क्वेअरची सम ही लॉंगेस्ट साईडच्या स्क्वेअर एवढी येत असेल तर आपण काय म्हणू शकतो की हा राईट अँगल ट्रँगल आहे. जर आपल्याला अँगल दिला नसेल तर आपण हा ट्रँगल राईट अँगल ट्रँगल आहे प्रूव्ह करायचं असेल तर कसं करू शकतो? पहा, आपण काय करणार, ह्या 2 साईड्स स्मॉलर 2 साईड्स घेणार, म्हणजेच पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर 2 स्मॉलर साईडचा स्क्वेअरची सम करणार आणि ही सम जर लॉंगेस्ट साईडच्या स्क्वेअर एवढी येत असेल, पी आर स्क्वेअर, लॉंगेस्ट साईड कोणते? पी आर स्क्वेअर एवढी येत असेल तर हा राईट अँगल ट्रँगल असणार आहे. आणि यालाच काय म्हणणार आपण? बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिरम. मग आता आपल्याला 3 पॉईंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. याच्यावरून आपण पी क्यूचं डिस्टन्स काढून घेऊ, त्यानंतर क्यू आरचं डिस्टन्स काढून घेऊ, त्यानंतर पी आरचं डिस्टन्स काढून घेऊ. या तिन्ही साईडचं डिस्टन्स काढल्यानंतर ज्या 2 स्मॉलर साईड्स असणार आहेत त्यांचा स्क्वेअर करून त्यांची काय करू? सम करू. आणि त्यांची सम जर लॉंगेस्ट साईडच्या स्क्वेअर एवढी येत असेल तर काय हा ट्रँगल राईट अँगल ट्रँगल असणार आहे. आणि त्यामुळं हे जे पॉईंट्स आहेत पी क्यू आर हे काय असणार आहेत? व्हर्टायसेस ऑफ अ राईट अँगल ट्रँगल असणार आहेत. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता प्रथम आपल्याला काय करावं लागेल? डिस्टन्स पी क्यू, त्यानंतर डिस्टन्स क्यू आर, त्यानंतर डिस्टन्स पी आर काढून घ्यावं लागेल. आणि जे 2 स्मॉलर डिस्टन्स आपल्याला मिळतील त्यांचा काय करायचं? स्क्वेअर करून त्यांची सम करायची आणि त्यांची सम ही जर लॉंगेस्ट साईडच्या स्क्वेअर एवढी येत असेल तर पी क्यू आर हा ट्रँगल राईट अँगल ट्रँगल असणार आहे. मग प्रथम आपण काय करू? या तिन्ही साईडचं काय करू? डिस्टन्स काढून घेऊ. प्रथम आपण पी क्यूचं डिस्टन्स काढून घेऊ बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता पीचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. पी क्यू इज इक्वल्स टू आपला डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? x2 मायनस x1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर अंडर रूट. आता x2 किती आहे पहा? 2 मायनस x1 किती आहे? -2. -2 आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल. -2 आपण इथे काय करू? ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1. y2 किती आहे पहा? 2 मायनस y1 किती आहे? 2. 2 मायनस 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट. आता इथे मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. 2 प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस येथे काय येईल? 2 मायनस 2 0. 0चा स्क्वेअर 0 इज इक्वल्स टू अंडर रूट 2 प्लस 2 4 येईल
4चा स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजेच काय मिळेल आपल्याला 4 मिळेल. PQ किती मिळालं आपल्याला 4 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण डिस्टन्स QR काढून घेऊ. QR इज इक्वल्स टू अंडर रूट. आता Qचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि Rचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. x2 मायनस x1. आता x2 किती आहे 2 मायनस x1 किती आहे 2. 2 मायनस 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1. y2 किती आहे 7 मायनस y1 किती आहे 2. 7 मायनस 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 2 मायनस 2 0 प्लस 7 मायनस 2 5. 5चा स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 5चा स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजेच आपल्याला QR इज इक्वल्स टू काय मिळेल 5 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपण PR हे डिस्टन्स काढून घेऊ. आता Pचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू आणि Rचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. PR इज इक्वल्स टू अंडर रूट 2 किती आहे 2 मायनस x1 किती आहे मायनस 2. मायनस 2 ब्रॅकेटमध्ये लिहू आपण. ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1. y2 किती आहे 7 मायनस y1 किती आहे 2. ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट. आता इथे मायनस मायनस काय होईल प्लस होईल. 2 प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 7 मायनस 2 5चा स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 2 प्लस 2 4. 4चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर किती येईल 5 5 जा 25 अंडर रूट 4चा स्क्वेअर काय येईल 16 प्लस 25 इज इक्वल्स टू अंडर रूट 6 प्लस 5 11 1 कॅरी ओव्हर 1 2 प्लस 1 3 प्लस कॅरी ओव्हर 1 जस्ट 4 येईल 41 अंडर रूट 41. हे काय मिळालं आपल्याला PR मिळालं, डिस्टन्स PR मिळालं. आता आपण काय करू याचा स्क्वेअर करू. PRचा स्क्वेअर इज इक्वल्स टू याचा स्क्वेअर केल्यानंतर काय होईल पहा 41 येईल. 41 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला PQ हे डिस्टन्स किती मिळालं 4 युनिट्स. QR हे डिस्टन्स किती मिळालं 5 युनिट्स आणि आपल्याला PR हे डिस्टन्स किती मिळालं रूट 41 युनिट्स. आता याच्यातील लॉंगेस्ट साईड कोणती आहे PR ही लॉंगेस्ट साईड आहे, कारण PR किती आहे रूट 41 आणि या दोन काय आहेत PQ आणि QR या दोन स्मॉलर साईड्स आहेत. मग आपण काय करू या दोन स्मॉलर साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन करू आणि जर या दोन स्मॉलर साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन या लॉंगेस्ट साईड एवढी आली तर हा काय असणार आहे ट्रँगल PQR हा राईट अँगल ट्रँगल असणार आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ॲडिशन करू आपण बाय ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. आता या दोन्हीचा काय करायचं आहे आपल्याला स्क्वेअर करायचं आहे आणि त्यांची ॲडिशन करायची आहे. PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ किती आहे 4 युनिट्स 4चा स्क्वेअर प्लस QR किती मिळाला आपल्याला 5चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर किती येईल 4 4 जा 16. 5चा स्क्वेअर किती येईल 5 5 जा 25. 16 प्लस 25 किती येईल 41. म्हणजेच आपल्याला PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर केल्यानंतर किती मिळालं 41 युनिट्स मिळालं आणि आपलं PR स्क्वेअर किती आहे 41 युनिट्स. म्हणजेच या दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन ही लॉंगेस्ट साईड एवढी मिळालेली आहे. म्हणजेच हा ट्रँगल राईट अँगल ट्रँगल असणार आहे. ते रिझन काय येईल पहा फ्रॉम इक्वेशन
1 and 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2च्या स्क्वेअरची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला 41 युनिट्स मिळालं, म्हणून आपण रिझन काय लिहिलं, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आता याच्यावरून आपण काय लिहू शकतो, PQ² + QR² इज इक्वल टू PR². PQ² + QR² इज इक्वल्स टू 41 आहे. म्हणजेच काय, PR² किती आहे, 41 आहे, म्हणून आपण इथे काय लिहू शकतो, PR². इथे रिझन काय येईल, फ्रॉम इक्वेशन 3. फ्रॉम इक्वेशन 3. आता इथे आपल्याला दोन स्मॉलर साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन ही लॉंगेस्ट साईडच्या स्क्वेअर एवढी मिळालेली आहे, म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. खाली लिहू आपण, देअरफॉर ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल. रिझन काय येईल, बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिरम. बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिरम. आता ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे PQ अँड R आर द व्हर्टायसेस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.